खांडबारा पोटनिवडणुकीत 70% मतदान, दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढत, निकालाकडे लक्ष. नंदुरबार जिल्ह्यातील 68 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा धुराळा उडाला असून खांडबारा ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी अत्यंत चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले. सकाळचा उत्साह, दुपारची शांतता आणि सायंकाळची तुफान गर्दी अशा चढ उतारानंतर अखेर 70%हून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावलाय. या निवडणुकीत जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने निकालाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. खांडबारा सरपंच पदासाठी 3 महिला उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत त्रिकोणी आणि चुरशीची झाली आहे. त्यातच आमदार शिरीषकुमार नाईक, माजी आमदार शरद गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित यांनी प्रचारात स्वतःला झोकून दिल्याने या स्थानिक निवडणुकीला जिल्हास्तरीय राजकारणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एकूण 4611 मतदारांपैकी 3248 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. वॉर्डनिहाय तपशील याप्रमाणे: वॉर्ड क्रमांक 1 एकूण मतदार 1072, झालेले मतदान 754. वॉर्ड क्रमांक 2 एकूण मतदार 898, झालेले मतदान 552. वॉर्ड क्रमांक 3 एकूण मतदार 732, झालेले मतदान 613. वॉर्ड क्रमांक 4 एकूण मतदार 889, झालेले मतदान 697. वॉर्ड क्रमांक 5 एकूण मतदार 920, झालेले मतदान 632. एकूण मतदार 4611, झालेले मतदान 3248, अर्थातच 70.44% एवढे मतदान झाले आहे. उन्हाचा तडाखा आणि सायंकाळची गर्दी, सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आलाय. मात्र दुपारच्या कडाक्याच्या उन्हामुळे मतदानाचा वेग मंदावला होता. सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत केवळ 50% मतदान झाले होते. परंतु ऊन कमी होताच मतदारांनी केंद्राकडे धाव घेतली. विशेष बाब म्हणजे मतदान केंद्र क्रमांक 3 आणि 5 वर सायंकाळी 5:30 नंतर इतकी गर्दी झाली की मतदान प्रक्रिया 1.5 तास उशिरापर्यंत सुरू ठेवावी लागली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून मतदारांना चिठ्ठ्यांचे वाटप करून रांगेत उभे करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख नियोजन केले होते. विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक देवीदास वडघुले, दत्तात्रय पोटे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे राकेश वसावे यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चोख बंदोबस्तामुळे संपूर्ण प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या असून खांडबाराच्या गादीवर कोणती महिला उमेदवार विराजमान होणार आणि कोणत्या दिग्गज नेत्यांचे वर्चस्व सिद्ध होणार हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.